हां, तर सोयाबीन पिकामध्ये पीक वाढीच्या अवस्थेमध्ये खत देणे आवश्यक आहे का? का कोणती खतं दिली पाहिजेत? बऱ्याच वेळा शेतकरी काय म्हणतात, की सोयाबीनला पेरणी करताना खत दिलं की नंतर खत द्यायचं नाही. तर परंतु आपलं म्हणणं असं आहे, की माझं म्हणणं असं आहे, की जर आपलं व्हरायटी जर ती फुले संगम, दुर्वा किमया असेल आणि जर आपल्या शेतामध्ये जर खतांची कमतरता असेल किंवा काय बऱ्याच वेळा काय होतं, की पेरणी झाल्यानंतर मोठा पाऊस होतो आणि बऱ्यापैकी खताचं लीच आउट होतं. म्हणजे त्या ठिकाणी अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसून येते. तर अशा परिस्थितीमध्ये काय करायचं आहे, की आपल्याला जी पेरणी करताना आपल्याला 1.5 बॅग द्यायची होती, त्याच्यातली आपण काय करायचं, की एकच बॅग पेरणी करताना द्यायचं. अर्धी बॅग आपण 20 ते 25 दिवसांना देऊ शकता. जरी आपण त्यावेळेस जर दिलं तर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा होतो. कारण की फुलं लागण्यास त्याचा फायदा होतो. वाढीच्या अवस्थेत ते खत त्याला मिळतं आणि खतांची उपलब्धता लवकर होते. त्याचबरोबर आपण झिंक सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट यांचासुद्धा आपण वाढीच्या अवस्थेमध्ये वापर करू शकतो. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटचा आपण शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये वापर करू शकतो.